नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. जयसिंगपुरात आरके टोळीवर पोलिसांचा कडक घाव, चौघे वर्षभरासाठी हद्दपार. जयसिंगपूर परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात आरके टोळीवर अखेर पोलिसांनी निर्णायक कारवाई घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व मिरज तालुक्यात गुन्हेगारी करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या टोळीतील चौघांना 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार करण्यात आली. हद्दपार करण्यात आलेल्या आरके टोळीचा प्रमुख राहुल रामकृष्ण कांबळे, वय वर्ष 32, राहणार पहिली गल्ली जयसिंगपूर. राहुल अरुण पवार, वय वर्ष 32, राहणार शाहूनगर जयसिंगपूर. इक्बाल मौला इनामदार, वय वर्ष 55, राहणार 8वी गल्ली जयसिंगपूर. आणि दीपक मुकुंद गायकवाड, वय वर्ष 42, राहणार चिपरी यांचा समावेश आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यावर मोक्का, एमपीटी व हद्दपारी यासारख्या कठोर कारवाया करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी यापूर्वीच सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी आरके टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणतीही सुधारणा न झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वाढती गुन्हेगारी आळ्यात आणण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी हद्दपारीचा आदेश जारी केला. या आदेशाची अंमलबजावणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी करत चौघांना कोल्हापूर जिल्ह्यांसह सांगली व मिरज तालुक्याबाहेर घालवले. दरम्यान हद्दपार करण्यात आलेले इसम या हद्दीत आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना केले आहे. माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.